ज्योतिबावर स्वच्छता मोहीम हाती घ्या, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांचे आदेश। ज्योतिबा डोंगरावर घाणीचे साम्राज्य पसरले असून या परिसरात प्रवेश करताच अस्वच्छता नजरेत भरते। या परिसराच्या स्वच्छतेसाठी देवस्थान समितीने एजन्सी नियुक्त करून 1 जून पासून स्वच्छता मोहीम राबवावी। यमाई मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात यावे। ज्योतिबा विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित कामांची समितीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी व त्यानुसार कामांचा आराखडा तयार करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले। श्री ज्योतिबा क्षेत्र विकास आराखडा बैठकीत विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। श्री क्षेत्र ज्योतिबा विकास आराखडा 25 कोटी रुपयांचा असून यामध्ये दर्शन मंडप, सेंट्रल प्लाझा, स्वच्छतागृहे, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूमिगत विद्युत पुरवठा, भक्तनिवास, पाणी पुरवठा, पाईपलाईन ही कामे प्रस्तावित आहेत। विभागीय आयुक्त श्री दळवी यांनी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली। यानंतर झालेल्या बैठकीत ज्योतिबा डोंगरावरील अस्वच्छतेकडे निर्देश करून त्यांनी देवस्थान समितीने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी एजन्सी नेमावी व स्वच्छ आणि सुंदर ज्योतिबा ही मोहीम 1 जून पासून हाती घ्यावी। यासाठी येणारा खर्च देवस्थान समितीने करावा अशा सूचना दिल्या। प्रस्तावित कामांमध्ये ज्योतिबा परिसरात पालखी जिथे विसाव्यासाठी असते त्या ठिकाणी सेंट्रल प्लाझा प्रस्तावित केला आहे। सदरचे काम सुरू करण्यासाठी गर्दीला अडथळा होणार नाही हे पाहण्यासाठी व एकूणच सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्गदर्शन व सूचना घ्याव्यात। 6 कोटी रुपये खर्चाचे सदरचे काम करून गर्दीला अडथळा निर्माण करण्यापेक्षा सदरचे काम करावे की नाही याबाबत समितीने निर्णय घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या।